आणखी एक बुलेट ट्रेन घोटाळा. मालमत्ता बाधित झाल्याचे दाखवून लाटले 3.5 कोटी रुपये. बुलेट ट्रेन प्रकल्पात खोटी कागदपत्रे सादर करून शासनाचे कोट्यावधी रुपये हडप केले जात आहेत. नायगावमध्ये एका व्यावसायिकाने आपली मालमत्ता बाधित झाल्याचे सांगून तब्बल 3.5 कोटी रुपये लाटल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन वसई विरारमधील 21 गावातून जाणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकरी आणि जमीन मालकांना सरकारतर्फे मोबदला देण्यात आला होता. मात्र त्याचा गैरफायदा घेत शासनाची फसवणूक केली जात आहे. पोमण येथे हरीश भानुशाली याने रॉयल इंडस्ट्रियल हब नावाचे एक गोदाम आहे. त्याने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार केली आणि आपली मालमत्ता बुलेट ट्रेनच्या मार्गिकेत असल्याचे दाखवले. त्या मोबदल्यात त्याने त्याला सरकारकडून 3,56,00,000 रुपये मोबदला लाटले. विशेष म्हणजे त्याची मालमत्ता बाधितही झाली नाही. बनावट डॉक्युमेंट बनवलं आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारेच महसूल विभागाकडे ती आणि PWD यांनी सुद्धा त्याच्यामध्ये G+2 असं दाखवून त्याच्यामध्ये 3,56,00,000 रुपये बुलेट ट्रेनची जी भरता होता तो त्यांनी घेतलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेला आहे. भानुशाली याच्या भागीदारासोबत वाद झाल्याने त्याचे बिंग फुटले. या प्रकरणी आरोपी हरीश भानुशाली याच्यासह त्याला मदत करणाऱ्या महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्याच्यामध्ये तपासामध्ये आम्ही इतर अधिकाऱ्यांचा सहभाग म्हणून आरोपीचं नाव टाकलेलं आहे. जसं तपासात जी निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. अशा प्रकारे अनेकांनी खोट्या मालमत्ता दाखवून बुलेट प्रकल्पातून कोट्यावधी रुपये लाटल्याची शक्यता आहे. त्याचा पोलीस तपास करत आहेत.